या प्रकारे पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे। खूप सोप्या पद्धत। चला तर बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। फ्रेंड्स, मी कल्पना, तुम्हा सर्वांचं माझ्या किचनमध्ये स्वागत आहे। आज मी बनवणार आहे सोप्यात सोपी अशी एक रेसिपी। चला तर रेसिपीला सुरुवात। फिल्ममध्ये पण मुलांना वेगळे काहीतरी पाहिजे, त्यासाठी मी ही रेसिपी बनवणार आहे। सर्वात आधी इथे हा मोठा आलू घेतला आहे कच्चा, त्याला आपण किसून घेऊ। हे बघा, आलूची पूर्ण सालं काढून घ्या। त्यामध्ये आलूला स्वच्छ धुवून घेऊ। हे बघा, इथे मी हा आलू स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि आता आपण याचा बारीक किस करूया। इथे मी हा मोठा माझ्याकडे जाडपैकी चांगला ग्रेडर आहे, त्याने आलूचा थोड्या जाड प्रमाणात किस। हे बघा, आलूमध्ये मोठ्या प्रमाणात इथे स्टार्च असतो आलूला, तो पूर्णपणे काढून घ्यायचा आहे। मी 3 ते 4 पाण्यामध्ये हे पूर्ण धुवून घेत आहे, तुम्ही पण त्याचप्रमाणे धुवून घ्यायचं। आलूचा किस चांगल्या प्रकारे धुवून घेतलेला आहे। आता त्याच पाण्यामध्ये तुम्ही पाहिजे तर याला उकळू शकता। तर ठेवूया गॅसवर। छोटी कढई असेल तुमच्याजवळ किंवा एक छोटंसं, याच्यापेक्षा छोटंही भांडं, छोटी कढई चालेल, जेवढी तुमच्या नाश्त्याची क्वांटिटी असेल तेवढी। आणि याच्यामध्ये थोडंसं तेल टाकूया, टाकत आहे तुमच्यासमोर। आणि हे बघा, याच्यामध्ये याला थोडासा फ्लेम वाढवून तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्या आणि नंतर मग गॅस कमी करा। हे बघा, आता इथे मी कांदा टाकला आहे, सोबतच हिरवा ओला पाल्याचा कांदा। हा माझ्या घरी लागलेला आहे, मी लावला आहे स्वतः कुंडीमध्ये। आणि हे बघा, थोडंसं ओवा, त्याच्यामुळे चांगली चव येते। आणि मीठ चवीनुसार। हे बघा, कमी जास्त तुम्हाला जेवढं बनवायचं असेल त्याच्यानुसार प्रत्येक गोष्ट तुम्ही टाकायची आहे। आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट आणि कमी याच्यावर मंद आचेवर हे थोडं परतवून घ्या। हे बघा, याला थोडं परतवून घ्या। परत मी इथे जो बारीक आलू किसलेला आहे तो मी उकळायला ठेवला आहे 5 मिनिट हाय फ्लेमवरती, कारण लवकर शिजून येईल आणि तुमची रेसिपी लवकर तयार होईल। हे बघा, शिजल्यानंतर पण याचं झाकण आपण उघडू नये, तो वाफेने पूर्ण शिजून जातो। आणि मसाल्यामध्ये मी मीठ वगैरे सगळंच काही जिन्नस घातलं आहे, त्याच्यामुळे टाकायची काही गरज नाही आहे। इकडे हे मीडियम याच्यावरती चांगलं शिजून गेलेलं आहे। हे बघा, थोडंसं एकदम याला जास्ती नका शिजवू आणि कच्चंही नका ठेवू, बस जसं मी शिजवले त्याप्रमाणे। खूप छान आणि सोपी पद्धत आहे, खूप सोपी इझी रेसिपी आहे। तुम्हाला कशी वाटते ते मला कॉमेंट्समध्ये सांगा। आणि प्लीज, हे बघा, आधी माझी व्हिडिओ लँग्वेज हिंदी होती, आता मी मराठीमध्ये बोलत आहे, तुम्हाला कसं वाटते ते सांगा। आणि माझं चॅनलचं नाव पण तेच आहे, मी बदलवलेलं नाही आहे। ज्या नावाने तुम्ही सर्च करून माझे चॅनल पाहता तेच नाव आहे, फक्त मी लँग्वेज बदललेली आहे मराठी। बघा, इथे मी एका वाट्यामध्ये कणिक घेतली आहे। हे साधं आपलं गव्हाचं पीठ आहे। 1 चमचा बेसन आणि 1 चमचा ज्वारीचं पीठ घालायचं आहे, जास्ती घालायचं नाही आहे। आणि ही रेसिपी आपण कणिक भिजवून त्याच्यामध्ये हा मसाला भरून अशी पण करू शकतो, किंवा कणकीचं पातळ मिश्रण करून त्याच्यामध्ये पण पूर्ण मसाला टाकून आपण ज्याप्रमाणे थालीपीठ करतो त्याप्रमाणे पण शिजवू शकतो। तुम्हाला जसं आवडते तसं तुम्ही तुमच्या पद्धतीने, तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकता। आपण जसे काकडीचे पातळ थालीपीठ बनवतो त्याप्रमाणे, किंवा लाटून पण मसाला आतमध्ये भरून तसे पण आपण करू शकतो। मी तसेच करत आहे। इथे मी कणकीमध्ये ओवा टाकत आहे आणि थोड्या प्रमाणात तिखट, कारण आपल्या मसाल्यामध्ये पण तिखट आहे। पण तुम्हाला जर आवडत असेल तर वरची जी आपली लेअर आहे पराठ्याची, त्याच्यामध्ये तुम्ही थोडं तिखट घाला चवीसाठी, जास्ती नका घालू कारण मसाल्यामध्ये आहेच ऑलरेडी आधी। आणि थोडी हळद घाला, हळदीमुळे चांगला कलर येतो। त्याचप्रमाणे हे बघा, चवीपुरते मीठ पण घालायचे आहे याच्यामध्ये। आणि आवडत असेल तर जिरा पावडर पण घालू शकता, मी घालते नेहमी। आणि ओवा तर आवश्यक आहे। आणि हे बघा, हा ओला हिरवा हा सांबार हा पण घालायचा आहे, याच्यामुळे पण चांगली चव येते। आणि हे बघा, पाहिजे असली तर थोडीशी पालक पण आपण घालू शकतो, ती पण चांगली वाटते टेस्टी। पालक किंवा मेथी, छान चव येते नाश्त्याला।
हे बघा, हिरव्या पालेभाज्या किंवा सांबार जेही काही टाकायचे आहे ते आधी चांगले धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर मी धुवून घेतलं आहे आधी सर्व, कारण सर्व व्हिडिओची तयारी आधीच करून ठेवते, त्याच्यामुळे सगळ्या वस्तू धुवून वगैरे आधीच मी ठेवते. तुम्ही पण धुवून घ्यायचे स्वच्छ, कारण त्याच्यामध्ये खूप माती असते, रेसिपीची चव बिघडेल. हे बघा, आलू इथे चांगला उकळून गेला आहे, आपला किस चांगल्या प्रमाणात शिजला आहे. आणि हे बघा खूप गरम आहे. हे बघा इथे दाबून पाहते मी, शिजून गेला आहे. पण पाणी याच्यामध्ये अजिबात नाही ठेवायचं. हे मी जो मसाला तयार केला आहे त्याच्यामध्ये जे आपण मिश्रण बनवू त्यासाठी आलूचं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. हाताने थंड असलं तर दाबून घ्यायचं किंवा एखाद्या चम्मचने एखाद्या चाळणीमध्ये ओतून पूर्ण पाणी काढून घ्यायचं. हे बघा इथे मी या चाळणीमध्ये हा आलूचा किस काढून घेतलेला आहे, पूर्ण पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे. एकही थेंब पाणी त्याच्यामध्ये असता कामा नये. हे बघा पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे. मी तुम्हाला लिंब पण टाकायचं आहे, थोडं त्याच्यावरती थंड पाणी टाकून द्यायचे, लवकर थंड होतो. आणि दाबून घ्यायचं पूर्ण. आता हा किस मी इथे या मसाल्यामध्ये टाकून घेतला आहे. आणि बघा गोडलिंब पण मी टाकलेला आहे. आणि थोडा वेळ जरी थोडं पातळ असलं तर पाणी याचं आपल्याला आटून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण कोरडं होईपर्यंत पाणी आटवून घ्या. आणि नंतर हे बघा, आलूला जर जास्ती पाणी असेल राहिलं तर गॅसचा फ्लेम वाढवून घ्या याप्रमाणे. आणि हे बघा याला चांगल्या प्रमाणे आटवून घ्या, मिक्स करून घ्या. आलू पूर्णपणे कोरडा झाला आहे. आता आपण हा मसाला मी जे कणिक भिजवलेली आहे याच्यासाठी रेसिपीसाठी त्यामध्ये टाकूया. कणिक भिजवून घेतलेली आहे रेसिपीसाठी, जे मी मिश्रण तयार केलेलं आहे त्यासाठी ही कणिक चांगली आपल्याला भिजवून घ्यायची आहे. सगळ्या वस्तू याच्यामध्ये मिक्स झाल्या पाहिजे. बघा, तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये थोडा गरम मसाला घाला किंवा स्किप करा. बघा इथे कणिक आपली छान 10 मिनिट ते चांगली नरम होऊन गेलेली आहे. आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवूया. हे बघा या प्रकारे. आणि याच्यामध्ये मी जे मिश्रण बनवलेलं आहे आलूचा मसाला तो आपण भरूया. हे बघा इथे एका प्लेटमध्ये मी कोरडी कणिक घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये हा गोळा थोडा लाटून घेऊया. आणि याच्यामध्ये मी जे मिश्रण तयार केलेलं आहे ते भरूया. इथे मी हे मिश्रण भरलेलं आहे. आणि आता ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी भरतो त्याप्रमाणे ज्याप्रमाणे आपण पुरणाची पोळी भरतो त्याप्रमाणे हा गोळा आपल्याला पूर्ण पॅक करून घ्यायचा आहे. आणि हे बघा हलक्या हलक्या हाताने याला प्रेस करा आणि छान मोठा पराठा लाटून घ्या. खूप सोपी पद्धत आहे. मोठे आलू उकळायला वेळ लागतो, त्याच्यामुळे आलूचा खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे, ज्याच्यामध्ये जास्ती तुमचा वेळ जात नाही. कुठल्याही वेळेस तुम्ही ही बनवू शकता. 10 ते 15 मिनटात बनणारी रेसिपी आहे. आणि हे बघा तवा चांगला तापवून घ्या आणि नंतर मग त्याच्यावरती पराठे टाका. थंड तव्यावरती नका टाकू. हे बघा तवा छान तापलेला आहे. आणि आता बस एक एक करून सगळे पराठे तुम्ही शेकून घ्या. झाली रेसिपी तयार. आणि हे बघा सॉस चटणी जे पण तुम्हाला आवडत असेल तुमच्या आवडीनुसार तुम्ही खायला घ्या. चटपटीत अशी रेसिपी आहे. हे बघा पुन्हा इथे याला पलटवून घेतलं. याला कमी मंद आचेवर शिजू द्या आणि नंतर याच्यावरती थोडं थोडं तेल टाका. खूप कमी तेलामध्ये बनणारी रेसिपी आहे. हे बघा इथे हे शिजून तयार झालेलं आहे. याला थोडे तुम्ही पलटवून घ्या दोन्ही बाजूनी आणि दोन्ही बाजूनी तेल लावा. चांगल्या प्रकारे शेकून घ्या. झाली बघा रेसिपी तयार. हे बघा ब्रशनी सर्वीकडे ऑइल. झाली बघा रेसिपी तयार. आणि पुढची रेसिपी नक्की बघा. हे बघा किती छान कलर आला आहे. हे बघा या प्रकारे पूर्ण रेसिपी तयार झालेली आहे. खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे. याच प्रकारे चला तर आता आपण याची टेस्ट बघूया. आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला फुल वॉच करा, लाईक कॉमेंट्स करा आणि
पुढची रेसिपी नक्की बघा. ओके, बाय बाय फ्रेंड्स. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.